मी गव्हर्नमेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगडे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक। आज आपण ट्रान्झिस्टरबद्दल शिकणार आहोत। ट्रान्झिस्टर चेकिंग कसं करायचं, ट्रान्झिस्टरला आयडेंटिफाय कसं करायचं, थेरॉटिकली ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत। आज आपण सिंपल वेनी ट्रान्झिस्टरला कसं चेक करायचं आणि कसं आयडेंटिफाय करायचं ते शिकणार आहोत। प्रॅक्टिकलच्या ऑब्जेक्टिव्हजमध्ये आपण पाहणार आहोत ट्रान्झिस्टर आयडेंटिफिकेशन आणि नंतर त्याची टेस्टिंग। टेस्टिंगमध्ये त्याची कंडिशन माहीत होणार आहे आपल्याला की ट्रान्झिस्टर कोणत्या कंडिशनमध्ये आहे। प्रॅक्टिकलसाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅल्यूजचे ट्रान्झिस्टर्स लागतील, डिजिटल मल्टीमीटर लागेल, ठीक आहे। तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ट्रान्झिस्टर सिम्बॉलिकली असा असतो। PNP कसं ओळखलं जाते, जर त्याचा ॲरो बाहेरच्या साईडनी आहे तर तो NPN ट्रान्झिस्टर आहे आणि PNPचा ॲरो आतमध्ये असते। मधला हा बेसच असतो, ज्यावर ॲरो असते तो इमिटर असते आणि ज्याच्यावर उरलेला हा कलेक्टर असतो, ठीक आहे। सेम तसंच कन्स्ट्रक्टिव्ह सिम्बॉलमध्ये आपल्याला दिसते की इथे जो एकदम पातळ जे थिन लेअर असते ती असते बेसची, थोडीशी मॉडरेट असते ती कलेक्टर आणि जास्त जो मोठा असते तो इमिटर असते। आता इथे आपल्याला हे पाहायचं आहे टेस्टिंग करून की याच्यात हा कलेक्टर आहे की बेस आहे की इमिटर, परंतु हा NPN आहे की PNP आहे हे आपण टेस्टिंग वाईज शिकणार आहोत। त्यासाठी आपण इथे ऑब्झर्वेशन टेबल काढलेलं आहे। आपल्याला इथे डिफरंट व्हॅल्यूजचे ट्रान्झिस्टर नमूद करायचं आहे। नंतर तो ट्रान्झिस्टर कोणत्या टाईपचा आहे म्हणजे PNP आहे की NPN आहे ते करायचं आहे, ते लिहायचं आहे। नंतर तो बेस टू इमिटर रेजिस्टन्स काय दाखवते, बेस टू कलेक्टर रेजिस्टन्स काय दाखवते, इमिटर कलेक्टर काय दाखवते आणि याचा अर्थ काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला इथे मल्टीमीटर लागेल आणि असॉर्टेड कंपोनंट्स म्हणजे ट्रान्झिस्टर्स लागतील, ठीक आहे। तर आपण एक ट्रान्झिस्टर घेऊ एक्झाम्पलसाठी। मी त्याचे थोडेसे टर्मिनल्स वाकवलेले आहेत म्हणजे चेकिंग करायला इझी होईल। आता हा जो ट्रान्झिस्टर आहे हा BC548 आहे, परंतु आपल्याला हे माहीत नाही की हा ट्रान्झिस्टर NPN आहे की PNP आहे आणि सोबत हेही माहीत नाही आपल्याला, या टर्मिनलवर कुठंच लिहिलेलं नसते की हा बेस इमिटर कलेक्टर कोणता आहे। तर एकदम इझी वेनी आपण शिकणार आहोत। सर्वप्रथम ट्रान्झिस्टरला ज्या पद्धतीने तुम्ही पकडू शकता त्या साईडनी पकडायचं। एक कोणताही ब्लॅक किंवा रेड, तुम्हाला माहीत आहे ट्रान्झिस्टरचं मल्टीमीटरचा ब्लॅक हा कॉमन असते, तर आपण एक ब्लॅक निगेटिव्ह म्हणून असं एक कॉमन ठेवू, कारण की टेस्टिंग करायसाठी आपल्याला एक सगळ्यात पहिले कॉमन टर्मिनल शोधायचं असते, ठीक आहे। आणि इथे दुसऱ्या टर्मिनलला पॉझिटिव्ह लावू। इथे दिसते आपल्याला व्हॅरी झालेलं रेजिस्टन्स दिसते, नंतर तोच आपण दुसऱ्या इकडे ठेवू, दिसते काय नाही, म्हणजेच हा कॉमन टर्मिनल नाही आहे। मग आपण इथे प्रोब चेंज करू, पुन्हा दुसरं नाही दाखवत म्हणजेच हा आपला कॉमन टर्मिनल नाही आहे। पुन्हा मी दुसऱ्या टर्मिनलवर पॉझिटिव्ह ठेवला पहिले आणि एक कोणत्याही टर्मिनलला लावला, तिथे ते रेजिस्टन्स दिसते 689, नंतर दुसऱ्या टर्मिनलला लावला, इथेही दिसते 695, ठीक आहे। म्हणजेच आपल्याला इथे एक कॉमन टर्मिनल भेटलेलं आहे, परंतु सोबत आपल्याला आणखीन तिसरंही टर्मिनल चेक करणं गरजेचं असते, ठीक आहे। परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा मी बेसमध्ये पॉझिटिव्ह ठेवला असता आणि निगेटिव्ह दोन टर्मिनलवर ठेवला असता आपल्याला इथे कॉमन टर्मिनल भेटला। कॉमन टर्मिनल हे दर्शविते की तो बेस असला पाहिजे, म्हणजे बेसच आहे, ठीक आहे। तर बेसवर काय दिसते इथं आपल्याला पॉझिटिव्ह, ठीक आहे। तर सिम्बॉलिकली इथे आपल्याला बेसवर पॉझिटिव्ह भेटत आहे आणि दुसऱ्या टर्मिनलवर निगेटिव्ह भेटत आहे, म्हणजेच हा ट्रान्झिस्टर जो आहे तो NPN आहे। हे क्लिअर झालं, ठीक आहे। आता आपल्याला हे ओळखायचं आहे की हा ट्रान्झिस्टरचा इमिटर कोणता आहे आणि कलेक्टर कोणता आहे, ठीक आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला रेजिस्टन्स चेक करावं लागेल। तर हे आपला कॉमन असताना आपण कॉमनच ठेवू। पहिल्या टर्मिनलवर चेक करू तर किती दिसते 688 आणि दुसऱ्या टर्मिनलवर किती दिसते 694, ओके। ऑब्झर्वेशन टेबलमध्ये इथे आपण पाहिलेलं आहे की तो ट्रान्झिस्टर BC548 आहे, त्याचा टाईप आपण आयडेंटिफाय केलेला आहे NPN आहे आणि आपल्याला माहीत आहे की टेस्टिंगच्या वेळेस आपल्याला जो हेवीली डॉप होता म्हणजे 694 जे होते ते आहे बेस टू इमिटर रेजिस्टन्स आणि बेस टू कलेक्टर रेजिस्टन्समध्ये दाखवलं 688, ठीक आहे। आता आपल्याला हे माहीत पाहिजे की
कलेक्टर टू इमिटर किती दाखवते? हा दाखवत नाही आहे, म्हणजेच हा गुड कंडिशनमध्ये आहे. ठीक आहे. जर या व्यतिरिक्त तो व्हॅल्यू दाखवत असेल तर तो फॉल्टी होईल. सेम तसंच आपण दुसरा ट्रान्झिस्टर पण चेक करू. एक PNP ट्रान्झिस्टर घेतला कुठलाही, हा आहे SK100. हा जर्मेनियम ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे. याला आयडेंटिफाय करायला आणखीन एक सोपी पद्धत अशी आहे, हा मेटॅलिक बॉडी आहे म्हणून हा जर्मेनियम ट्रान्झिस्टर आहे. या साईडनी खटका दिसते, म्हणजेच त्याच्या जवळचा हा इमिटर टर्मिनल आहे. जो बॉडी अटॅच आहे तो कलेक्टर आहे आणि मधला उरलेला बेस. ठीक आहे. आता हेच आपण मल्टीमीटरनी टेस्ट करणार आहोत. दाखवत नाही आहे. पुन्हा आपण टर्मिनल चेंज करू. दाखवते. $626 आणि 620, 640, 623. ठीक आहे. आता इथे पहा, बेसवर आपण हा ब्लॅक प्रोब ठेवलेला आहे, म्हणजेच हा बेसवर ब्लॅक आहे म्हणजेच निगेटिव्ह आहे आणि दुसऱ्या टर्मिनलवर पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच हा ट्रान्झिस्टर PNP आहे. या ट्रान्झिस्टरचा नंबर आहे SK100. हा PNP ट्रान्झिस्टर आहे. इमिटर 625 आणि कलेक्टरवर 623. आता कलेक्टर टू इमिटर पाहू. दाखवत नाही आहे, म्हणजेच हा गुड कंडिशनमध्ये आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मल्टीमीटरनी त्याचं रेजिस्टन्सनी आपण चेक करू शकतो की हा ट्रान्झिस्टर कुठल्या प्रकारचा आहे आणि त्याची कंडिशन काय आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण ह्या ट्रान्झिस्टरला इझी वेनी आणखीन चेक करू शकतो, ज्यासाठी आपल्याला एक सर्किट, म्हणजे जर आपण एक सर्किट तयार करून ठेवलं आणि त्याला आपण नेहमी आपण केव्हाही वापरू शकतो, तर त्या सर्किटमध्ये असं दिसते की एक सॉकेट वापरलं, आपण होल्डर वापरलं, तिथे आपण त्याला नावं दिले इमिटर बेस, कलेक्टर, इमिटर, आणि त्या अशा पद्धतीने ते सर्किट डिझाईन केलेलं आहे. इथे आपल्याला NPN दाखवणार, इथे आपल्याला PNP दाखवणार. या सर्किटसाठी लागणारं मटेरियल म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स घेऊ आपण ॲज पर रिक्वायर्ड जेवढे आपल्याजवळ आहेत टेस्टिंगसाठी. नंतर LEDs लागतील 2, एक PNP आणि एक NPNसाठी. नंतर रेजिस्टर्स लागतील वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूजचे, दोन्हीही सर्किटसाठी वेगळे वेगळे 2 रेजिस्टर्स लागतील. नंतर पुश बटन लागेल 2 सर्किटला 2. नंतर कनेक्टिंग वायर्स लागतील. नंतर ब्रेडबोर्ड लागेल, एका ब्रेडबोर्डवर होऊन जाईल. नंतर होल्डर लागेल जिथे आपण ट्रान्झिस्टर होल्ड करू, आणि पॉवर सप्लाय लागेल, व्हेरिएबल पॉवर सप्लाय. परंतु तरी आपण 5 ते 6 वोल्ट त्याला सप्लाय देणार आहोत. ठीक आहे. तर सर्किटला आपण इथे सामान जमा केलेलं आहे. इथे आपण सामान आधीच जमा करून ठेवलेलं होतं. ठीक आहे. सर्किट डायग्रामनुसार आपण अशा पद्धतीने असेंबल केलेलं आहे. आता आपण सप्लाय देऊन पाहू. मी 5 वोल्टवर ठेवलेलं आहे त्याला. ठीक आहे. हा सेक्शन NPN आहे, हा सेक्शन PNP आहे. एक ट्रान्झिस्टर घेऊ आपण. ओके. जर आपण डायग्रामनुसार आपण पाहू शकतो
की हा स्विच बेसला लागलेला आहे. जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा लाईट लागते, म्हणजेच हा परफेक्टली ट्रान्झिस्टर NPN आहे. आणि याचं टर्मिनल डायग्रामनुसार आपल्याला इथं दिसते बेस इमिटर बेस कलेक्टर आहे. ठीक आहे. जर आपण याला जाणून उलटं किंवा दुसऱ्या इकडे ठेवलं तर कंटिन्यू लाईट ग्लो झालेली दिसते. ठीक आहे, म्हणजेच हा फॉल्टी कंडिशनमध्ये आहे. ठीक आहे. आणि जर अजून दुसऱ्या कंडिशनमध्ये ठेवलं तरी आपल्याला तो रेड कंटिन्यू ग्लो दिसते. याचाच अर्थ असा आहे की जर LED कंटिन्यू ग्लो होत आहे तर तो फॉल्टी कंडिशनमध्ये आहे. आणि जर आपण स्विच देऊन जर तो ऑन ऑफ लाईट लागत असेल, ऑन ऑफ होत असेल, तर तो ट्रान्झिस्टर ओके कंडिशनमध्ये आहे. आणि हेही आयडेंटिफाय होते की तो ट्रान्झिस्टर PNP आहे की NPN आहे. तर आपण एक आता एक्झाम्पल पाहिलं की हा NPN ट्रान्झिस्टर आहे. अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. हा BC558 आहे, जो आपल्याला माहीत आहे की हा PNP ट्रान्झिस्टर आहे. म्हणून आपण डायरेक्ट PNP साईडला लावून पाहू. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये तो हे बरोबर बसत नाही आहे. बरोबर, ह्या कंडिशनमध्ये तो PNP ट्रान्झिस्टर आहे. आणि इथे ह्या डायग्रामनुसार हे माहीत पडते की याचा ह्या साईडचा टर्मिनल आहे आपण इकडे फर्स्ट याच्यात टाकलेला आहे, म्हणजेच इमिटर बेस कलेक्टर हा असा ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे. तर अशा दोन पद्धतीने आपण चेक करू शकतो इझी वेनी की ट्रान्झिस्टर PNP आहे NPN आहे की त्या ट्रान्झिस्टरचे टर्मिनल्स कसे ओळखायचे. थँक्यू.